आज आहे ना आपण साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत अशी वांग बटाटा चवळी रस्सा भाजी पाहणार आहोत। तर करायचंय काय, त्यासाठी इथे मी चवळी रात्रभर भिजत ठेवली होती। भिजल्यामुळे ना तिला शिजण्यासाठी कमी वेळ लागतो। आता ही चवळी स्वच्छ धुवून घ्यायची आणि साईडला ठेवून द्यायची। तोपर्यंत एका मिक्सर जारमध्ये आपण वाटण तयार करून घेऊया। सुके खोबरे घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या आणि आले घालून घेतले मिक्सर जारमध्ये। यामध्येच 1 चमचाभर कच्चे जिरे घालून घ्यायचे। स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि गरज पडेल तसं पाणी वापरून याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता, जसं गरज पडेल तसं पाणी घालून इथे मी वाटण तयार करून घेतलं। वाटण आता साईडला ठेवून दिलेलं आहे। इथे मी वांगे बटाट्याच्या अशा मोठ्याच फोडी करून घेतल्यात। बटाट्याच्या साली काढून त्याच्या फोडी केलेल्या आहेत। आता लगेच आपण याला फोडणी करून घेऊया। कुकरमध्ये करूया म्हणजे झटपट आपली भाजी तयार होईल। तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालून घेतला, कढीपत्त्याची पाने, 2 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं की आता यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं आहे। आणि वाटण घालून झाल्याच्या नंतर पुन्हा 2 मिनिटं परतवून घ्यायचे। आणि आता यामध्ये आपण आवडीनुसार काही मसाले घालून घेऊया, म्हणजे तुम्ही भाजीमध्ये जे मसाले वापरतात ते मसाले ॲड करायचेत। इथे मी हळद घालून घेतली, चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे। इथे तुम्ही जो घरगुती मसाला वापरत असाल तर तोही वापरू शकता। आता हे मसाले तेलामध्ये छान असे परतवून घेतले की यामध्ये आपण ज्या वांगे बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि सोबतच जी चवळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती देखील घालून घ्यायची। याचं प्रमाण असं काही कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घेऊ शकता। 1 टोमॅटो देखील यामध्ये बारीक असा चिरून घालून घेतला। हे सगळं 2 मिनिटं छान असं परतवून घ्यायचं मसाल्यांमध्ये। आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी, म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती हवी त्यानुसार पाणी घालून घ्यायचे। सर्वात शेवटी इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेते। छान असं एकजीव करायचे आणि झाकण लावायचे आणि मीडियम गॅसवर याला आपल्याला 2 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहेत। आपण इथे चवळी भिजत ठेवलेली होती त्यामुळे 2 शिट्टीमध्ये आरामात ते सगळं शिजलं जातं आणि वांगा बटाटा शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही। तर इथे पाहू शकता 2 शिट्ट्या करून घेतल्याच्या नंतर कुकर थंड झाला की इथे मी गरमागरम अशी भाजी सर्व करून घेतलेली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, अगदी भातासोबत जरी खाल्ली तरी भन्नाट अशी लागते। रात्रीच्या जेवणासाठी जर काही बेत करायचाच असेल तर ही भाजी बेस्ट ऑप्शन आहे।